धरणातच पाणी एवढं सोडले तर ते 2 दिवसा अगोदरच पाणी त्यांनी सोडायला पाहिजे होते. ते सोडले नसल्यामुळे जो अतिवृष्टी पाऊस चालू आहे, पाऊस चालू असल्यामुळे एवढं पाणी सोडलं. नुकसानी लोकांच्या भरपूर झालेलं आहे. एवढं पाणी पाहिलं होतं का कधी? नाही, पहिल्यांदाच आलं एवढं पाणी. पाण्याला वेग सुद्धा एवढा आहे ना, आणि नदी धुवून गेलेली आहे पाणी. सरपंच, या ठिकाणी कातकरी वस्ती आहे, त्याच्यामध्ये दरवर्षी जे प्रॉब्लेम होता ते काय सांगाल तुम्ही? काय झालं साहेब, यंदा पाऊस चांगल्या मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्याच्यामुळं अतिवृष्टी झालेली आहे आणि वडसर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं 14,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग आपल्या मीना नदीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता पाणी चालूच आहे, म्हणजे विसर्ग अजून वाढणार आहे. आणि त्याच्यामुळं काय आले, पाण्याची पातळी धोकादायक परिस्थितीत वाढलेली आहे. त्याच्यामुळं दोन्ही पूल जे आपले असतील ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्याच्यानंतर वेताळबाबा मंदिर, साटवाई माता मंदिर, अशा प्रकारे मंदिरामध्ये सुद्धा पाणी आता घुसलेलं आहे. हे मला वाटतं हे पहिल्यांदाच आम्ही त्या ठिकाणी पाहतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होऊन मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांनी काळजी घ्यायची आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका. जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं धोका वाढलेला आहे. मुलांना पण शाळेत आणतानी नेतानी थोडासा विचार करा. आणि आज तर सुट्टीच आहे, परंतु इथून पण 4-5 दिवस अजून मोठ्या प्रमाणात पाऊस सांगितलेला आहे. ती पण काळजी पालकांनी निश्चितपणे घेतली पाहिजे. आपण आत्ता बघितलं तर ही कातकरी समाजाची या ठिकाणी 27-28 लोक आज वेताळबाबाच्या त्या ठिकाणी अडकलेली होती. आपण असेल, ग्रामपंचायत असेल, पोलीस प्रशासन असेल, पोलीस पाटील असेल, त्याच्यानंतर तलाठी मॅडम, त्याच्यानंतर मंडलाधिकारी मॅडम, या सगळ्यांच्या सतर्कतेमुळे, फॉरेस्ट खाते या सगळ्यांच्या सतर्कतेमुळे आज त्या माणसांना आपण निश्चितपणे सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेलं आहे. त्यांना इथून पुढची लागणारी काही जी मदत असेल ती देखील आपण करणार आहोत आणि आता त्या लोकांची सोय आपण सुरक्षित स्थळी हलवून करणार आहोत. मॅडम, काय सांगाल, तुम्ही त्यांना स्ट्रेचर वगैरे अवेलेबल करून दिलेलं आहे? तर मी असं सांगू इच्छिते ग्रामस्थांना आणि बाकीच्या सगळ्यांना, मागील 3 दिवसापासून शाळेलाही सुट्टी आहे आणि पावसाचा जोर आहे, वडस धरणातून पाणी सोडलेलं आहे. तर शक्य असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच थांबा.